मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आज लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले। या मार्चला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथून काही वेळात सुरुवात होणार असून आज चारोटी ते मनोर आणि मनोर ते मासवण पर्यंत जाणार असून मासवण येथे वस्ती होणार आहे। त्यानंतर उद्या मासवण पासून सुरुवात होऊन उद्या संध्याकाळपर्यंत हा मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। जल जंगल जमीन आणि या संदर्भात असलेल्या मागण्या घेऊन हा मार्चचे आयोजन करण्यात आले। यासाठी जवळपास 1500 पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे। तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून लहान वाहन इतर मार्गाने वळवण्यात आले आहेत। तर या मार्चमध्ये जवळपास 25 ते 50 हजार कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि आंदोलन सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली। याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र पवार यांनी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा आज लाँग मोर्चा आयोजन केलेला आहे। अनेक मागण्यांसाठी जवळपास 15 ते 20 हजार मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते चारोटी येथून या मोर्चाला सुरुवात करणार आहेत। तुम्ही पाहू शकता अनेक मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते जमू लागले आहेत। अनेक मागण्या यामध्ये जवळपास 12 मुख्य मागण्या आहेत। यामध्ये जवळपास वनपट्ट्याच्या कब्जात असलेले पूर्ण क्षेत्र मिळावे, वर्गत जमिनी, ग्रामीण जनतेवर अनेक वीज बिल लागणारी स्मार्ट मीटर योजना, पालघर जिल्ह्याच्या अनेक पेशा मधली रिक्त पदे, गरजू कुटुंबांना मिळणारे लाभ, जल जीवन मधील भ्रष्टाचार, धरणांचे पाणी, रोजगार हमीवरील दिवस कार्य मिळणारा वेतन, प्रकल्प बाधितांना अनेक मिळणाऱ्या काही गोष्टी, प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य, जिल्हा परिषदेची अनेक रिक्त पदे, अशा अनेक मागण्या यामध्ये वाढवण बंदर, मोर्जे बंदर रद्द करा या सुद्धा मागण्या आहेत। यासाठी हा मोर्चा आता निघणार आहे आणि यासाठी हे वादळ धडकणार आहे पालघर येथे। या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हटणार नाही असं आयोजकांनी सांगितलं आहे। मी महेंद्र पवार, नवराष्ट्र, महेंद्र पवार।